ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी निमित्त साजरा होणाऱ्या हिंदू साम्राज्य दिनानिमित्त तसेच पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353व्या राज्याभिषेक दिनानिमित्त बारामती शहरातील अशोकनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, न्यायप्रिय राज्यकारभार आणि स्वराज्याच्या आदर्शांचे स्मरण करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। उपस्थितांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। या कार्यक्रमास दीपक पेशवे, विनोद पवार, मंगेश मासाळ तसेच परिसरातील अनेक हिंदू बांधव उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। सर्वांना आज शिवशक 353 आजपासून सुरू होतोय। आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी। आपल्या सगळ्यांना हिंदू साम्राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस हा खरं म्हणजे प्रत्येक हिंदूच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। शतकानुशतकं असलेली गुलामगिरी ज्या दिवशी संपली होती तो आजचा दिवस। काही प्रश्न विचारले जातात। अगदी छोटंसा पश्चिम महाराष्ट्रापुरतं ज्यांचं राज्य सीमित होतं अशा राज्याला साम्राज्य दिन असं का म्हटलं जातं, साम्राज्य असं का म्हटलं जातं? इंग्रजांचा आपल्या देशावरचा अंमल ज्या वेळेस संपला त्यावेळेचा शेवटचा व्हाईसरॉय होता लॉर्ड माउंटबॅटन। त्याचं एक वाक्य आहे, ही व्यक्ती जर आमच्या देशात इंग्लंडमध्ये जर जन्माला आली असती तर आम्ही फक्त पृथ्वीवरच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य केलं असतं। असं लॉर्ड माउंटबॅटनला का म्हणावं असं वाटलं? संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्याचा अंमल होता अशा औरंगजेबाला आपलं सगळं सैन्य घेऊन, आपला सगळा लवाजमा घेऊन, आपला खजिना घेऊन इथं 27 वर्ष तो महाराष्ट्रामध्ये लढत राहायला आणि त्याला असं सगळं दिल्लीचं ते राज्य सोडून इथं महाराष्ट्रामध्ये एवढं छोटंसं स्वराज्य जे महाराजांनी निर्माण केलं होतं ते बुडवावं असं का वाटलं असेल? आणि अजून एक प्रश्न आहे, आपल्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये किंवा संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये कुठलाही राजा नसताना देखील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निवर्तल्यानंतर, छत्रपती संभाजी राजांचं बलिदान झाल्यानंतर, त्यानंतर काही काळ राजाराम महाराज आणि त्यांचाही देवासन झाल्यानंतर निर्णायकी परिस्थिती असताना सुद्धा, कुठलाही राजा नसताना सुद्धा आणि जवळजवळ 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या अशा मोठ्या औरंगजेबाला ह्या महाराष्ट्राच्या भूमीवरतीच गाडावं लागलं। इथं 27 वर्ष तो राहिला परंतु जिंकू शकला नाही आणि असं का घडलं असावं? तर ह्या सगळ्यांचं उत्तर महाराजांनी ज्या पद्धतीने महाराज जगले त्याच्यामध्ये या चारही प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडतील। आपल्या भारतामध्ये भगवान श्रीरामांच्या नंतर असंख्य असे राजे होऊन गेले असतील। विक्रमादित्य असेल, शालिवाहन असेल, ज्यांनी शकांचा पराभव केला, हुणांचा पराभव केला। आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचं पौरुषाचं, पराक्रमाची कमी नव्हती। आपलं संपूर्ण राज्याची, आपला संपूर्ण खजिना रिता करणारा हर्षवर्धनासारखा सम्राट असेल आणि अशा सगळ्या राजांच्या मांदियाळीमध्ये सर्वश्रेष्ठ असं छत्रपती शिवाजी महाराजांना का म्हटलं जात असेल? त्याचं कारण ही व्यक्ती महाराज फक्त रयतेसाठी जगले, सैन्यांना, आणि याची आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत। महाराजांनी लिहिलेली पत्र, वेळोवेळी पाठवलेली पत्र, आपल्या सैनिकांना दिलेले आदेश त्या पत्रांमध्ये लिहिले गेलेले आहेत, नमूद केलेले आहेत। अगदी गवताच्या काडीलाही रयतेच्या हात आपला धक्का लागता नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।